नमस्कार, मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज ना सकाळी सर्व काही आवरून घेतलं लवकर कारण आज थोडंसं एक्स्ट्रा काम काढूयात असा विचार केला आणि म्हणजे सर्व स्वयंपाक कपडे वगैरे जे होते ते सर्व धुवून वगैरे घेतले, सर्व आवरून घेतलं आणि आता फक्त भांडी बाकी आहेत। सो पटकन भांडी घासून घेते, तुम्हाला बोलता जास्त काही वेळ नाही लागणार आहे। खूप कमी भांडी आहेत आजची, कारण सकाळी असं झालेलं स्वयंपाक करत होते, मग म्हणजे माझी सवयच आहे ती स्वयंपाक करता जे काय भांडी छोटी असतात ना तर ती मी लगेच हातासरशी धुवून घेते, म्हणजे नंतर ना एक्स्ट्राची भांडी पडत नाही। पण कधी होऊन जाते की आता नको आपण एकदमच सगळे धुवून घेऊयात, तर मग तेव्हा एक्स्ट्रा भांडी पडतात। तर आता पटकन अशी भांडी घासून घेते आणि मला जे काय बनवायचे ना ते बनवते। म्हणजे मी ना आज एक रेसिपी बनवते, तर ते काय बनवते ते तुम्हाला पुढे कळेलच। त्याला असं स्पेसिफिक नाव तर नाही सांगता येणार, पण हां मी तुम्हाला एवढं सांगेल की मैद्याची आहे रेसिपी आणि आपण त्याला ना म्हणजे आपण जसे खारी शंकरपाळी असतात ना त्या टाईपमध्येच, पण त्यामध्ये थोडंसं काहीतरी चेंजेस केलेले आहेत मी। सो ते बनवणार आहे, तर मग बघूया ती कशा प्रकारे बनते आणि टेस्टी वगैरे बनते की नाही। तर आणि या अगोदर पण मी बनवलेली आहे ती 1-2 वेळा, सो मला माहिती आहे तिची टेस्ट वगैरे, सो ती छानच बनते। फक्त फरक एवढा आहे की दरवेळी ना मी पावशेर मैदाच घेते, यावेळेस मी अर्धा किलो मैद्याची बनवते। सो अर्धा किलो मैदा त्याला छान चाळून वगैरे घेतलं आणि आता मी इथे तीळ टाकते आहे। आपले जे पांढरे तीळ असतात ते कुणी काळे तीळ पण टाकतात, तर मी इथे पांढरे तीळ टाकते आहे आणि त्यानंतर ना जिरे इथे वापरते आहे। आपण खाऱ्या शंकरपाळ्यामध्ये फक्त जिरे किंवा ओवा असं घालतो, पण मी ना आज तीळसुद्धा घालणार आहे आणि त्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालून छान असं मिक्स करून घेणार। त्यानंतर मग त्याला मोहन टाकणार, आपलं जे तेलाचं मोहन असतं ते एकदम कडक तेल करून घ्यायचं आणि ते मिक्स करायचं। खरं तर ह्याला शंकरपाळीच म्हणू शकता तुम्ही, खारी शंकरपाळी, फक्त आपण यामध्ये तीळ घालतो आहे आणि याचा जो आकार आहे तो नंतर वेगळ्या प्रकारे कट करणार आहे। तर ते तुम्हाला पुढे कळेलच की मी कशा प्रकारे कट करणार आहे किंवा केला आहे वगैरे। तर इथे कडक तेलाचं मोहन घातलं आहे, जेणेकरून आपले जे शंकरपाळी आहेत ते एकदम असे खुसखुशीत आणि एकदम छान क्रिस्पी होतील। तर एकदम कडक तेलाचं मोहन घातल्यानंतर ना डायरेक्ट हात नाही घालायचा, हात पण भाजू शकतो, तुम्ही चमच्याने पण मिक्स करून घेऊ शकता किंवा मग असं हाताने सुद्धा। ज्यांना कुणाला माहिती नाही आहे किंवा ज्यांनी कुणी कधीच बनवलेलं नाही आहे खारी शंकरपाळी, ते एकदा ट्राय करू शकता, खरंच खूप मस्त लागतात, एकदम टेस्टी। आणि पावसाळ्याच्या वातावरणामध्ये असं काही असलं ना खायला मग मज्जाच येऊन जाते आणि त्याबरोबर चहा असेल ना तर मग अजून छान वाटतं। तुम्ही इव्हिनिंगमध्ये चहासोबत नाही खाल्लं आणि बाहेर पाऊस चालू असलं, खरंच तुम्हाला असं वाटेल वाव आपण जन्नतमध्ये आहोत। तर आता इथे ना पाणी टाकून आपलं जे आहे ते पीठ भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे मैदा, आता मी पीठच म्हणेल, ते मैदा प्रत्येक वेळेस नाही म्हणणार तर तुम्ही समजून घ्या। तर इथे पीठ भिजवून झाल्याच्यानंतर हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आणि आपण जसं चपात्याचं पीठ असतं आपण तेलाने थोडंसं नंतर नरम करून घेतो, तशा टाईपमध्ये थोडंसं हे नरम करून घ्यायचं, जेणेकरून ते व्यवस्थित सेट होईल आणि हाताला नंतर चिटकणार नाही। तसं मैदा जास्त चिटकत नाही हाताला, पण तरीही आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि ह्याला ना एक 10 ते 15 मिनटं सेट करण्यासाठी झाकण म्हणजे बाजूला ठेवून द्यायचं। तर माझ्याकडनं असं झालं, मी हे ठेवून दिल्याच्यानंतर ना दुसरं काम करत बसले, तर मला अर्धा तास मी असं साईडला ठेवल्यामुळं ना थोडंसं पीठ माझ्याकडनं थोडं पातळ झालं आणि म्हणजे त्याला पाणी सुटलं। असं होतं ना की आपण एखादं पीठ भिजवलं आणि ते साईडला ठेवून दिलं की थोड्या वेळानंतर त्याला पाणी सुटतं, तर ते अजून जास्त नरम पडतं। तर असं झालं होतं, थोडंसं नरम पडलं होतं। म्हटलं चला हरकत नाही, नरम पडलं तर तेवढंच लाटायला आपल्याला सोपं जाईल। पण पुढे ना थोडीशी फजिती होऊ लागली माझी, तुम्हाला पुढे कळेलच काय फजिती होत होती। तर इथं आता पुन्हा व्यवस्थित नरम करून घेतलं आणि मला जेवढा साईजचा गोळा हवा आहे तेवढ्या साईजचे छोटे गोळे बनवून घेते मी इथे। आपण जसं चपातीला बनवतो त्या टाईपमध्ये किंवा त्याच्यापेक्षा छोटे मोठे असं गोळे बनवून घेते, म्हणजे नंतर लाटण्यासाठी मला एकदम इझी जाईल किंवा प्रत्येक वेळी असं गोळा बनवायची गरज नाही पडणार। त्यामुळे मग मी पटकन हातासरीशी ते गोळे बनवून घेतलेत आणि आता डायरेक्ट चपाती आपण जशा प्रकारे लाटतो ना सेम त्या टाईपमध्ये मी हे लाटून घेते। आणि ते मी व्हिडिओ जो आहे तो फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, कारण जर असं एकदम स्लोमध्ये ठेवलं असतं ना तर व्हिडिओ आपला खूप मोठा झाला असता। तर आता इथे गव्हाचं पीठ टाकते आहे, कारण मी पूर्ण मैदा घेतला होता, मैद्यामध्ये बिलकुल काही थोडासा पण मैदा ठेवला नव्हता लावण्यासाठी। तर इथे गव्हाचं पीठ लावते आणि गव्हाचं पीठ लावल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की खूप एकदम फास्ट लाटल्या जाते आणि त्यातल्या त्यात मैदा पातळसुद्धा झालं होतं पीठ जे आहे ते, त्यामुळे मग ते लवकर लाटलं जाते असं होतं।
तर आता एकदम पतल्या साईजमध्ये लाटायचं. आपण जी गोड शंकरपाळी असतं त्याचं कसं जाड लाटतो ना चपाती, तर ही थोडंसं जे आहे ते पातळ लाटायची. तुम्ही जेवढं जास्त पातळ लाटाल ना तेवढं ते खायला छान लागतं आणि एकदम क्रिस्पीसुद्धा बनतं. त्यामुळे मग एकदम पातळ साईजमध्ये हे लाटून घ्यायची चपाती जी आहे ती. आणि तुमच्याकडे जर ते कटर असतं बघा, जे शंकरपाळ्याचं कटर असतं, ते जर कटर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा कट करून घेऊ शकता किंवा मग असं चाकूने वगैरे कट करून घेऊ शकता. माझ्याकडे कटर नव्हतं तर मी डायरेक्ट चाकू घेतला, जो प्लेन चाकू असतो आपला, ज्याला दात्रे असतात, तो चाकू घेऊ नका. प्लेन चाकू घेऊन जे आहे ते अशा प्रकारे ह्याला कट मारून घ्यायचे. तुम्ही कुठल्याही आकाराचे करून घेऊ शकता ह्याला, किंवा मग एखादं झाकण वगैरे जे असतं ते छोटंसं त्याने गोल वगैरे करून घेऊ शकता, हार्ट शेपचं करून घेऊ शकता कसंही. तर मी इथे ना अगोदर तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त थोडेसे जे आहेत ते शंकरपाळीच्या साईडचे कट करून दाखवणार आहे. आणि नंतर ना मला ज्या साईजमध्ये हे कट करून घ्यायचेत त्या आकाराचे हे मी कट करणार आहे. तुम्हाला पुढे दिसेलच की मी कुठल्या आकाराचे कट केले. तर आता शंकरपाळ्याचे आपण कसं एकदम क्रॉस कट करून घेतो, सो तशा प्रकारे मी हे थोडंसं कट करून घेते. आणि आता तुम्हाला इथे कळेल माझी फजिती ॲक्च्युलीमध्ये काय झाली आहे. तर कारण हे पीठ पातळ झाल्यामुळे हे जेव्हा मी ते कट मारत होते आणि कट मारल्याच्यानंतर जेव्हा मी ते उचलून घेत होते ना शंकरपाळी, तेव्हा एवढी जास्त चिटकत होती ती एकमेकांना की मला असं म्हणजे राग येऊ लागला होता की का पीठ पातळ झालं आहे. आणि थोडंसं ते चिटकल्यामुळे ना असं होऊ लागलं की मला ते पुन्हा त्याला ना वेगवेगळं करावं लागत होतं. आणि असं नाही आहे की हे चिटकूनच राहील, आपण जेव्हा तळतो ना तेव्हा ते वेगवेगळं होतंच. तुम्हाला पुढे दाखवेलच मी की ते चिटकल्याच्या नंतरनं सुद्धा वेगवेगळं होतं, पण एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही. मला फक्त एवढं वाटत होतं की त्याची जो आकार आहे ना तो थोडासा बिघडतो आहे, पण हरकत नाही चला, कारण मी शंकरपाळी साईजचे तर बनवणार नाही आहे. एवढेच तुम्हाला जेवढं दाखवते आहे तेवढेच. बाकी जे आहे ती मी फक्त एक फाफडा जो आपला ज्या आकारामध्ये असतो ना सेम फाफड्याच्या आकारामध्ये बनवणार आहे. काही छोटे मोठे असे सुद्धा होतील. तर हे खायला खरंच खूप छान लागतं, एकदम खूप टेस्टी लागतात. आणि पावसाळा आहे तर ठीक आहे, हरकत नाही. आपण असं म्हणू शकतो की ठीक आहे आपल्याला एखाद्या वेळेला वगैरे खायला हरकत नाही. आणि मला माहिती आहे मैदा खूप जास्त अनहेल्दी आहे आपल्यासाठी, पण आपण रेग्युलर खात नाही मैद्याचे जे पदार्थ असतात ते कधीतरी खातो ना, मग हरकत नाही. कधीतरी खाण्यासाठी किंवा बनवण्यासाठी. आणि आपण असं नाही आहे की आपण एकदम जेवणासारखं खाणार, स्नॅक्स म्हणून आपण खाऊ शकतो. एरवी आपण स्नॅक्स म्हणून बाहेरचे किती काही खातो पदार्थ, चिप्स वगैरे किंवा मग अजून काय असतं वडापाव वगैरे, त्यापेक्षा तर मग हे ठीक आहे ना, एखाद्या वेळेला खाऊ शकतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि छान पावसामध्ये चहासोबत हे स्नॅक्स एन्जॉय करा. खरंच तुम्हाला पण खूप आवडेल. आता मी इथे तळायला घेते आणि तळण्यासाठी एक तेल छान तापून घेतलं आणि त्यामध्ये एक छोटंसं जे पिठाचा होता जे मी कट करून घेतलेलं ते टाकून घेतलं. तेल तापलं आहे का हे चेक करण्यासाठी. तर तेल छान प्रकारे तापलं आहे आणि आता मी ज्या साईजमध्ये हे कट करून घेतलं आहे म्हणजे फाफड्याच्या साईजमध्ये तुम्ही बघू शकता, हे व्यवस्थित असं एक एक करून जे आहे ते मी तेलामध्ये टाकते. तुम्ही एकदमसुद्धा टाकू शकता, पण एकदम ना काय होतं, मी ज्या ताटामध्ये काढून ठेवलेलं आहे ते ताटाला चिटकलेलं खालून, सो ते एकदम पडत नव्हतं. त्यामुळे मग मी एक जे आहे ते टाकलं. छान असं आपल्याला ना फुल गॅसवरती हे पूर्ण जे आहे तळून घ्यायचं आहे. आपल्याला असं नाही आहे की मंद आचेवरती हे तळायचं आहे आणि खूप जास्त वेळ लागणार नाही, बिलकुल नाही. तुम्हाला ना 1 ते 2 मिनटामध्ये छानपैकी तळून काढायचे आहे एकदम फुल गॅसवरती आणि खूप मस्त क्रिस्पी होतात फुल गॅसवरती. परत रंग छान येतो आपल्या जे शंकरपाळी आहेत त्यांना. तर आता ह्याला नाव शंकरपाळीच म्हणता येईल. ते छान असं तळून घ्यायचं आणि त्यानंतरनं मी जे शंकरपाळी साईजमध्ये कट केले होते तुम्ही बघू शकता ते एकदम एकमेकांना चिटकलेले आहेत. आणि तुम्हाला हे मी पुढं दाखवतेच की ते पूर्णपणे तेलामध्ये टाकल्यावरती वेगवेगळे होतात जे चिटकलेले आहेत ते. सो एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तर आता मी हे पटकन सर्व जे आहे ते तळून घेते आणि नंतरनं तुम्हाला दाखवते की कसे झालेत. तर बघू शकता आपले शंकरपाळी जे आहेत ती रेडी आहे. तर तुम्ही आता याचा आवाजसुद्धा ऐकलेला आहे की किती छान क्रिस्पी झालेले आहेत. आणि आता हे सर्व काम झाल्याच्या नंतर ना मला हे एक काम करायचं जे की मी खूप दिवसापासून ढकलत नेते आहे आणि मला हे करण्याचा खरंच खूप कंटाळा येतो आहे की मला लसूण जो आहे तो व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे. कारण ना आतमध्ये लसूण खराब होतो आहे, जी पूर्ण कांडी असते त्यातल्या 1-2 पाकळ्या ज्या आहेत त्या खराब होतात आणि बाकी व्यवस्थित राहतात. तर मग त्या जे खराब पाकळ्या आहेत त्यांच्यामुळे दुसरासुद्धा लसूण खराब होतो आहे. सो मला हा आता पूर्णपणे साफ करून
करून घ्यायचा आणि यामधला जो खराब लसूण आहे तो बाजूला काढायचा. हे खूप हेक्टिक काम आहे आणि मला आहे ना खूप कंटाळा येणार आहे. आता माहिती नाही आला किती वेळ लागेल, कारण एक एक पाकळी व्यवस्थित साफ करून घ्यायची म्हटल्यावर वेळ तर जाणार आहे माझा. तर चला आता हे पटकन करून घेते आणि त्यानंतरनं मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की आपण चॅनलचा जो पहिला इंट्रो असतो, जो माझ्या चॅनलवरती तुम्हाला स्टार्टिंगला दिसतो रेग्युलर, तो इंट्रो कशाप्रकारे बनवायचा, कारण मला त्याची कॉमेंट आली होती. तर चला मग मी तुमच्यासोबत शेअर करते की तो कसा बनवायचा. तर मी माझ्या मोबाईलमध्ये जे आहे ते कॅनव्हा ॲप आहे, ते कॅनव्हा ॲप मी ओपन करते आहे. तुम्हालासुद्धा हे कॅनव्हा ॲप घ्यायचं आहे प्ले स्टोअरवरनं. जर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही प्ले स्टोअर ॲपवरनं घेऊ शकता. कॅनव्हा ॲप घ्यायचं. हे ओपन होण्यासाठी थोडंसं लोड घेतं. त्यानंतर ना आपल्याला तिथे सर्च करायचं, वरती आपल्याला सर्च ऑप्शन मिळतं, तिथे यूट्यूब चॅनल इंट्रो असं सर्च करू शकता तुम्ही. आणि यामध्ये तुम्ही यूट्यूबचे थंबनेलसुद्धा बनवू शकता, जे की खूप छान प्रकारे बनवता येतात आपल्याला. तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही वरती सर्च करू शकता. यामध्ये खूप काही प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही बनवू शकता. इथे यूट्यूब चॅनल इंट्रो सर्च केलं की तुम्हाला ना यापैकी खाली खूप सारे व्हिडिओज मिळतील इंट्रोमध्ये. तर काही पेडसुद्धा असतात जे आपण नाही करू शकत, कारण आपण पेड केलेलं नसतं. तर जे म्हणजे जे तुम्हाला व्हिडिओ आवडतील त्याला ओपन करून तुम्ही बघू शकता. तर मला ना हा व्हिडिओ जो आहे इंट्रो, यामध्ये मी तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे बनवायचं. इथून तुम्ही खालून प्लेसुद्धा करून बघू शकता. तर इथे वेलकम टू माय चॅनल आहे, त्याला मी कट करते आणि तुम्हाला जे काही नाव टाकायचं ते तुम्ही टाकू शकता. तर मी इथे जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी हाय एव्हरीवन असं टाकलं आहे. साईडला फोटो आहे, त्याला क्लिक करायचं, आपल्याला ते इमेजमध्ये घेऊन जाईल. मग तिथून आपल्याला जो फोटो हवा आहे तो फोटो आपण तिथून सिलेक्ट करायचा. तर तुम्ही आता माझ्या गॅलरीमधले फोटो बघू नका कारण खूप सारे वेगवेगळे फोटोज आहेत, ते काही मी हाईड केले नाही आहे. तर मी इथून ना हा एक फोटो सिलेक्ट केला आहे. त्यानंतरनं त्या फोटोला डबल टॅप करायचं. डबल टॅप केल्याने आपल्याला हा ॲडजस्ट करता येतो. सो अशा प्रकारे म्हणजे जी फोटो फ्रेम आहे आपली, त्या फ्रेम साईजनुसार आपल्याला आपला फोटो जो आहे तो ॲडजस्ट करून घ्यायचा. आणि त्यानंतरनं ही स्माइली आहे, सो ही सुद्धा मी डिलीट करून दाखवते आहे. आणि ही ते हार्ड आहे, त्याला छोटं मोठं कसं करायचं किंवा साईडला कसं घेता येतं आपल्याला, हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हा जो बाकीचा एक्स्ट्रा पार्ट आहे व्हिडिओचा, सो तो मी डिलीट करते कारण तो मला नको आहे. आणि आता इथे ना आपला इंट्रो रेडी आहे. एकदम शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं आहे. मला माहिती नाही तुम्हाला समजलं की नाही समजलं. जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूबवरती जाऊन बघू शकता. यूट्यूबला खूप सारे व्हिडिओज आहेत आणि वरती ॲरो आहे, सो त्याला क्लिक करून हे तुम्ही डाउनलोड करून जेव्हा हवं तेव्हा यूज करू शकता. तर मग मंडळी, आजच्यासाठी बस एवढंच. जे काही तुमच्यासोबत शेअर केलं आहे ते, त्याचबरोबर मी इंट्रो कसा बनवायचा हे सुद्धा शेअर केलं. त्याच्याबद्दल मला कॉमेंट्स होत्या आणि अजून अशा काही कॉमेंट्स होत्या ज्यांना मला अजून तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की म्हणजे व्हिडिओबद्दलच होत्या, एडिटिंगबद्दल किंवा मग शूट वगैरे त्याबद्दल. तर ते सुद्धा मी केव्हा तरी करेल. ॲक्च्युली त्याच्यासाठी ना भरपूर असा वेळ लागणार आहे, सो तो वेळ मला मिळत नाही आहे सध्या. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला तुम्हाला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक, कॉमेंट, शेअर करा. आपण भेटूया तशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.